माता की मातरम मातरम। सर्वांचं निरंजन महाराज या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून हार्दिक अभिनंदन, स्वागत। खरंच आम्ही आज चारधाम यात्रा करत भारताच्या शेवटच्या आणि प्रथम गावामध्ये माना या गावामध्ये आलेलो आहोत। काल आमचं बद्री विशाल महाराजाचं दर्शन झालं आणि आज माना या गावामध्ये आहोत। हे आमच्या सोबतचे मंडळी आहे, सध्या फोटोमध्ये ते व्यस्त आहेत। भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद, जय हिंद। हे आमचे अमोल भाऊ आहेत। यांचं थोडंसं आम्ही 2 शब्दामध्ये आपण या ठिकाणी आलोत। भारताच्या अंतिम गाव आणि शेवट प्रथम गाव आहे। भारत आणि चीन इथून सुरुवात आहे, बाउंड्री आहे। आणि थोडंसं विचार, खोब्राजी वंजे आमच्या सोबत आहेत। खूप हुशार आणि बुद्धिवान व्यक्तिमत्व यांचं। खोब्राजी सर, तुम्हाला काय वाटते? आपण इथून तिथून चारधाम यात्रा करत आपण ह्या माना गावात पोहोचलो। नमस्कार। देवभूमी उत्तराखंड। माझा थोडा प्रवासाच्या दरम्यान आवाज बसला आहे। आम्ही माळीगली दत्तनगर बहादरपुरा इथून आमच्या गुरु महाराजाच्या साक्षीनं कृपाशीर्वादाने सोबतीनं आम्ही चारधाम यात्रेचा प्रवास सुरुवात केला होता। आतापर्यंतचा प्रवास सर्व सुखरूप झालेला आहे। गुरु महाराजांच्या आशीर्वाद मार्गदर्शनानुसार आम्ही आज भारताच्या अंतिम गावात शेवटच्या गावात आपण आलो आहोत आणि आमचा प्रवास आज शेवटापर्यंत आलेला आहे। आम्ही आज परतीच्या प्रवासाला लागलेले असल्यामुळे आज आम्ही भारताच्या प्रथम गावातून आमचा प्रवास सुरुवात करत आहोत। ही भारताच्या अंतिम गावातली चहा त्याचा आस्वाद घेण्यासाठी गुरु महाराजांनी आम्हाला चला खोब्राजी वंजेसाठी टाळ्या वाजवा सगळेजण। जय महाराज की जय। थोडंसं आमचे अमोल भाऊ जय, गाडीचे ड्रायव्हर चालक मालक ह्यांचं मनोगत घेऊ थोडं। बोला सर। खूप कष्टाने आम्हाला उत्तराखंड देवभूमी चारधाम यात्रेमध्ये खूप असे मेहनतीनं कष्टानं काळजीपूर्वक आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहेत। आणि इथून पुढे पण आमची अशीच काळजी करत, अशाच कोणत्याही प्रकारची दुखापत कोणत्याही प्रकारचं काही न होता आम्हाला या अमोल भाऊच्या चालक आणि मालक आमच्या गाडीचे आहेत। तरी यांचं थोडंसं आता देवभूमी उत्तराखंड इथं मनापासून मनाच्या हृदयापासून स्वागत। आपण थोडंसं मनोगत व्यक्त करा, आपण इथं आलो। कसं वाटते अमोल भाऊ तुम्हाला? इथपर्यंत आपण आल्या, आपण आपली यात्रा इथपर्यंत सफल आणि चांगल्या पद्धतीने पार केल्या, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिली वेळेस आलो आणि आखरी वेळेस एवढंच बोलू शकतो। धन्यवाद सर। भारताच्या शेवटच्या चायचा आस्वाद अप्रतिम आस्वाद। हरिभाऊ, आमचे भारताच्या चहाचा स्वाद अप्रतिम आहे। अंतिम गावातील माना गावातील चहाचा आम्ही आता प्रथम चाय पांडव इथून स्वर्गाला गेले, त्याच्याबद्दल तुम्हाला इथलं दृश्य बघून काय वाटते? एकदम मनाला आनंद वाटला। कसं वाटलं? आपली जे धरती आहे त्या धर्तीवर तुम्हाला ह्या शेवटच्या आपल्या अंतिम गावात आल्याच्या नंतर काय फील होते? म्हणजे मनामध्ये तुमच्या भावना कशा पद्धतीच्या यायला लागल्या? चला। भारताच्या शेवट आणि प्रथम गाव म्हणजे हे माना गाव आहे। सर्वांच मनापासून निरंजन महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक मनापासून स्वागत। तरी हे आमच्या सोबतचे मंडळी आहेत। इथून सर्व पुढे भारताची आणि चीन सीमा आहे आणि त्यांचं थोडंसं मनोगत आपण अमोल भाऊचं घेऊ। खरंच अमोल भाऊ, आता आपण भारताच्या शेवटच्या आणि प्रथम गावामध्ये आलेले आहोत। उत्तराखंड देवभूमी फोन एक सूत्र होते ना की इथे येतो मधी। जय आनंद देवदत्त। सर्वांचं
निरंजन महाराज यूट्यूब चॅनल यांचा सर्वाचं याच्यामध्ये सर्वाचं मनापासून अभिनंदन. खरंच या भारतभूमीमध्ये खूप काही असं ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्यातील हे एक ठिकाण म्हणजे भारताची देवभूमी उत्तराखंड. 4 धाम यात्रा आमची चालू आहे आणि या 4 धाम यात्रेमधील आज आम्ही शेवटच्या आणि भारताच्या प्रथम गावामध्ये भारत माता की या माना गावामध्ये आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. भारत माता तरी की. अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आमची मंडळी इथे खुश आहेत आणि भारताचं प्रथम आणि शेवटचं ठिकाण गाव म्हणजे माना गाव आहे. या ठिकाणी सरस्वती यांचा नदीचा उगम झालेला आहे. पंचपांडव ज्या भरत शत्रुघ्न आणि सॉरी माफ करा युधिष्ठिर नकुल भीम सहदेव आणि सावीचे धुरपता आणि हे जे कुत्र इथून आपले स्वर्गाला गेलेले आहेत आणि आमचे अमोल भाऊ आहेत. सर्व मंडळीचं त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषध दुकान सर्व काही कोणाला सुख दुःख जे काही झालं तर ते आहे. त्यांच्यापाशी भरपूर मेडिकेशन आहे. हे यांचं थोडं आता मनोगत आपण घेऊ. खरंच अनुभव अमोल भारताच्या ह्या शेवटच्या आणि अंतिम सुरुवातीच्या गावामध्ये आपली 4 धाम यात्रा करत